राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष यंदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुतीमधील संख्याबळात सर्वात कमी संख्याबळ असलेला पक्ष ठरलाय। लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत केवळ 10 जागांवर विजय मिळाले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या 70 पेक्षा जास्त आमदारांचा पराभव झाल्यानं ही बाब चिंताजनक असल्याचं पक्षाला वाटतं। त्यातूनच आज सर्वच पराभूत आमदारांची बैठक घेण्यात आली होती। त्यामध्ये बहुतांश आमदारांनी ईव्हीएमवर संशय घेत निकालावर नाराजी व्यक्त केली। राष्ट्रवादीच्या पराभूत आमदारांच्या बैठकीत सर्वच उमेदवारांनी निवडणुकीचे निकाल धक्कादायक असल्याची भूमिका मांडली। यावेळी आमदारांनी बैठकीत ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केला। महाविकास आघाडीचे शिल्पकार म्हणून शरद पवारांनी भूमिका घ्यावी अशी देखील विनंती आमदारांनी व्यक्त केली। त्यामुळे आता शरद पवार नेमकं काय भूमिका घेत आहेत हे पाहावं लागेल। दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड स्वतः 1 लाखाच्या मताधिक्यानं निवडून आले असले तरी त्यांनी देखील ईव्हीएम बाबत रोष व्यक्त केलाय। त्यातून त्यांनी नाशिक जिल्ह्यातील विजयी आमदारांच्या नावांची आणि त्यांना मिळालेल्या मतांची यादी ट्विटरवरून शेअर केली आहे। तसंच हे बघा आणि तुम्हीच ठरवा ईव्हीएमची कमाल अशा आशयाचं ट्विट करत ईव्हीएमच्या निकालावर थेट संशय व्यक्त केलाय। अमेरिकेमध्ये मला निवडणूक आठवत नाही ती कोणाची होती, पण 7 दिवस काउंटिंग चाललं होतं। आता सुद्धा ट्रम्प वर्सेस कोणती होती, हॅरिस, तिचा 2.5 दिवस चाललेलं काउंटिंग। म्हणजे अमेरिकेतल्या लोकांना काम नाही, भारतातल्या लोकांना फार काम आहे। 17 फॉर्म देतात, त्या टोटल आणि ही टोटल मॅच व्हायला पाहिजे। मग 5 लाख मतं वाढतात कुठनं? म्हणजे याचा अर्थ ज्या अर्थी वाढतात त्या अर्थी कुठनं तरी कमी पण होत असणार। संशयाला जागा इथेच आहे। म्हणजे हे महाराष्ट्र ताब्यात घेण्याचं 2020लाच यांचं ठरलं होतं। पहिल्यांदा पक्ष फोडले, निवडणूक आयोगाला मॅनेज केलं,